प्रकाश आंबेडकरांची तिसऱ्या आघाडीची घोषणा झाली आहे। वंचित छोट्या पक्षांची मोड बांधणार आहे। 2 एप्रिलला तिसऱ्या आघाडीची घोषणा होणार आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून नव्या आघाडीची घोषणा करण्यात आली आहे। तर 2 एप्रिलपर्यंत तिसरी आघाडी भाजप विरोधात उभी राहील असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलाय। महायुती आणि महाविकास आघाडी अशा 2 आघाड्यांमध्ये आता तिसऱ्या आघाडीची एंट्री झाली आहे। प्रकाश आंबेडकरांची तिसऱ्या आघाडीची घोषणा। वंचित छोट्या पक्षांची मोठ बांधणार। 2 एप्रिलला तिसऱ्या आघाडीची घोषणा होणार। वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीकरता तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे। वंचित बहुजन आघाडीने तिसऱ्या आघाडीची मोड बांधण्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे। वंचित सोबत अनेक छोटे पक्ष तिसऱ्या आघाडीत येण्याची शक्यता आहे। 2 एप्रिलला प्रकाश आंबेडकर स्वतः तिसऱ्या आघाडीचं स्वरूप स्पष्ट करणार आहेत। मजबूत आघाडी उभी व्हावी अशी असताना प्रयत्न होता। महाराष्ट्रातल्या असणाऱ्या वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या संघटनांशी बोलून 2 तारखेपर्यंत बीजेपीच्या विरोधातली असणारी महत्वपूर्ण आघाडी जी आहे ती आघाडी आपल्याला उभी राहिलेली। प्रकाश आंबेडकरांच्या तिसऱ्या आघाडीनं महायुतीला कोणताही फायदा किंवा तोटा होणार नाही असा दावा महायुतीचे नेते करतायत। फायदा तोटा नाही आहे, याच्यात मान आणि अपमानाची पण भूमिका महत्त्वाची आहे। आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा अपमान महाविकास आघाडीने वेळोवेळी केलेला आहे। वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीला न बोलवताना महाराष्ट्राचे एक मोठं नेतृत्व आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचं वेळोवेळी अपमानित त्यांना केल्यामुळे त्यांनी तो त्यांचा तिसऱ्या आघाडीचा विचार केला असेल। ज्या आघाडीनं भाजपला अप्रत्यक्ष मदत होईल अशा आघाड्यांना जनता थारा देणार नसल्याचं महाविकास आघाडीनं सांगितलंय। जे लोक संविधान खतम करू इच्छित आहेत त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल असं कोणी वागू नये असे या मताचे आम्ही आहोत। महाराष्ट्रात यापूर्वी देखील रिडालो सारखे तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न झाले। यावेळी आंबेडकरांचा हा प्रयोग कितपत यशस्वी होतो आणि तिसरी आघाडी कुणाच्या पथ्यावर पडते हे पाहणं औत्सुक्याचं असेल। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।